नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी श्याम घुमरे, बेजो कंपनी प्रतिनिधी। आज या ठिकाणी आपण चांदोरी गावात आलेलो आहोत। रौंदळ मळा या ठिकाणी आलेलो आहोत। तर नवनाथ टर्ले या शेतकऱ्यांनी आपले बेजो सीड्स कंपनीची सफेदा ही व्हरायटी या ठिकाणी लागवड केलेली आहे। आपण त्याविषयी त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार। आपलं नाव सांगा एकदा। नवनाथ मधुकर टर्ले, चांदोरी। आपण ही सफेदा व्हरायटीची लागवड किती तारखेला केलेली होती? 1 नोव्हेंबर। 1 नोव्हेंबरची। आणि आज तारीख किती आहे? 16 जानेवारी। जवळजवळ एक 75-76 दिवसाला झालेला आहे प्लॉट आणि व्हरायटी काढायला आलेली आहे। तर काय सांगू शकता व्हरायटी विषयी? कशा पद्धतीत वाटली व्हरायटी? व्हरायटी खूप छान आहे, मस्त गड्डा सफेद आहे। गड्ड्याला कव्हरिंग खूप चांगले आहे, मस्त। रोगाला काय वाटली बळी? रोगाला काय नाही एवढे मिसे। आणि गेल्या 15 ते 1 महिन्यापासून वातावरण कसं आहे? ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे तरी व्हरायटीला काही अडचण आली का? काय अडचण नाही आली। तर शेतकऱ्यांकडूनही माहिती जाणून घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार। कशा पद्धतीत वाटली व्हरायटी? गड्ड्याला झाकण आहे पूर्ण, वातावरणाच्या मानाने व्यवस्थित वाटली। सचिन दत्तुडेमसे, चांदोरी। पण ही व्हरायटी बघण्यासाठी आलो होतो, माझ्या मित्रांनी लावलेली ही व्हरायटी, तर बघण्यासाठी आलो होतो। पहिल्यांदा 1 महिन्यापूर्वी एक विजिट मारली, तेव्हा बी झाडाची ग्रोथ वगैरे एकदम छान होती। आणि त्याच्यानंतर आता जेव्हा आता लास्टला आलोय बघण्यासाठी काढणीच्या वेळेला हार्वेस्टिंगला, तर खूप सुंदर असे गड्डे आणि लाल पिवळं वगैरे होण्याची कुठेच काही दिसत नाही, काही अडचण नाही। आणि ह्या वातावरणाचा ह्या व्हरायटीवर काही इफेक्ट झाला का? नाही, वातावरण 1 महिन्यापासून खूप खराब आहे, पण त्याच्यानुसार असं या व्हरायटीला कुठला टेस्टिंग करताना खूप छान दिसते आता ती। बघू शकता परिपूर्ण असा सफेद गड्डा आहे। किती किलो येतो? किती किलो पर्यंत असेल? तरी हा 2-2.5 किलोचा गड्डा असेल। 2-2.5 किलोचा गड्डा आहे। आणि गड्डा डोम शेप आहे, एकदम छान असे कटिंग आली त्याला, मार्केटमध्ये खूप छान झाले। मला तिची पत्ती आवडली, फिटपणा आहे आणि कमीत कमी 1.5 ते 2 किलोचा आहे वजनाला, त्यामुळे मार्केटमध्ये 1 नंबर विकू शकते आमच्या। अस्तित कलर आहे आणि रोगराईला आता जवळजवळ आम्ही 15 दिवसापून हात मारलेले नाही, जवळजवळ पावडर मारलेले, तरी आज परिस्थिती अशी आहे त्याची। नर्सरीचे संचालक या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनीच या ठिकाणी बेजो सीड्स कंपनीचे सफेदाची रोपे दिली होती शेतकऱ्याला, तर त्यांचंही मनोगत आपण जाणून। स्पष्ट व्हरायटी आहे, नाही घट्ट कद्द आहे, वजनाला चांगली आहे, दूरच्या मार्केटला पण टिकवून क्षमता चांगली आहे। हे या पिरियड मध्ये या एरियामध्ये ही व्हरायटी चांगली चालेल। शेतकऱ्यांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा। कालावधी साधारण 70-75 दिवसापर्यंत याचा, जवळजवळ 75 दिवसात व्हरायटी चालू झालेली आहे। शिवानंद हायटेक नर्सरीचे संचालक या ठिकाणी आलेले, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। ही सफेदा व्हरायटी आहे, 75 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येते। आणि वातावरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर हिला कव्हरिंग वगैरे व्यवस्थित आहे, साईज कलर सगळ्या गोष्टींमध्ये व्यवस्थित आहे। मार्केटमध्ये गेल्यानंतर पण मागणी व्यवस्थित आहे। सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांना ही व्हरायटी 100% फायदेशीर ठरेल। धन्यवाद। व्हरायटी सफेदा व्हरायटी 1 नंबर व्हरायटी, सफेदा व्हरायटी।